हॅलो. हॅलो. हा, शरद काका, मी विजय बोलतोय. कुठून? पालघरवरून. हा, बोला. मी माझी मम्मी आहे इथे. हॅलो. हा. आम्ही ते भायखळ्याला आहेत नायर हॉस्पिटलला. आणि 9 दिवस झाले आणि डॉक्टर बोलतात आता तुम्ही पुढे SMPT हॉस्पिटलला घेऊन जायला सांगतात मला. आणि मी एकटाच. विजय तिवरे. कुठला आहे तू? हा, कुठला आहेस? मोखाड्याचं. मोखाड्याचं गाव सांग, गावाचं नाव. काळेवाडी. सारंगवाडी. हा, आता कुठे आहे नेमका तू? मी नायर स्टेशन, भायखळा स्टेशनला आहे. भायखळा स्टेशनला आहे का? आणि आई काय आहे तुझी बोलता तू? आईला बोलतात पुढे घेऊन जायला, SMPT हॉस्पिटलला घेऊन जायला सांगतात. SMPT ला? मग आई कुठे आता? आई आहे आतमध्ये आहे. आतमध्ये आहे ना? बोलत पण नाही. हा, आई बोलत पण नाही माझी. बोलत पण नाही. आणि ते लोक जेवण, कॅन्टीन वाला जेवण नाही देत मला. कॅन्टीन वाला जेवण देत नाही. आणखीन? नाही, काय नाही. नाही ना? मग कॅन्टीन वाल्याला किती बिल झालंय? काय बोलता? कॅन्टीन वाल्याचं बिल किती झालंय? त्यांच्याशी बोला ना तुम्ही जरा. हा, द्या जरा. हॅलो. हा, बोला. हा, बोला साहेब. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, पोरगा आले आता 9 दिवस झाले. त्याने 3 दिवसाचे पैसे दिले पहिले. हा, आता 7 दिवसाचे पैसे बाकी आहेत साहेब त्याच्याकडे. हो ना? तुमचं नाव काय? पांडुरंग. पांडुरंग. कोणत्या कॅन्टीनचं नाव सांगा जरा. काय बोलतोय? कॅन्टीनचं नाव सांगा, म्हणजे तुम्हाला आम्ही पैसे पाठवतो. असं कॅन्टीनचं नाव काय? कॅन्टीनचं नाव आहे, टपरी आहे आपली, राईस सीट भेटते, वडापाव, समोसा पाव. कुठे पण नाव तर असेल तिथं काहीतरी. हो, फुटपाथवर आहे हो साहेब. फुटपाथवर नाव नाहीये. फुटपाथ घेऊन येतो आम्ही. हा, हो ना? त्याला जरा फोन द्या. हॅलो. हॅलो. तुला आठवतंय का, तू याच्या आधी मला परत फोन केला होतास? तुला मोखाड्याच्या नगराध्यक्षांनी 10,000 पाठवले, नंतर 5,000 पाठवले. अमोल पाटीलनी. परत तू मलाच फोन लावलास तेव्हा तू सांगितलं माझी आई वारली, आता आम्ही या स्टेशनला आहोत. हे चुतेगिरीचे धंदे बंद कर. तू काय आम्हाला मूर्ख समजतो का? पत्रकार आहे मी पत्रकार आहे. हा, मोखाड्यामध्ये 4. ऐकला हा कॉल? हा मुलगा अक्षरशः रडून बोलतोय. खर तर असाच कॉल बरोबर 1 महिन्यापूर्वी याच नंबरवरनं याच मुलाने मला केला होता आणि चक्क त्यांनी मला फसवलं होतं. म्हणजे खर तर भावनाशील होणं हे किती चुकीचं आहे किंवा कुणावर विश्वास ठेवणं हे किती मूर्खपणाचं आहे याचं हे उत्तम उदाहरण होतं. मागच्या महिन्यामध्ये या मुलाने मला फोन केला आणि सांगितलं की तुम्ही मशाल संस्था चालवता का? मी सांगितलं हो. त्यांनी अगदी रडून गोंधळ घातला आणि सांगितलं की माझी आई SMPT हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. डॉक्टरने तिला बाहेर न्यायला सांगितलंय, दुसऱ्या हॉस्पिटलला न्यायला सांगितलंय. आणि इथे कॅन्टीनवाला जो आहे तो कॅन्टीनवाला आम्हाला इथून सोडत नाहीये की आमचं 7 दिवसाचं बिल द्यायचं आहे. तुम्ही जर ते बिल दिलं, मला मदत केली तर बरं होईल. मी त्याला सांगितलं कुठला आहे तू, तुम्हाला कसा ओळखतो? त्यांनी मला सगळा इतिहास माझा सांगून टाकला. मलाही बरं वाटलं की माझ्याबद्दल त्याला एवढी माहिती आहे. त्यांनी सांगितलं की मी मोखाड्याचा आहे, डोंगरवाडी म्हणून गाव आहे आणि तिथला मी आहे. मी त्याला तिथे थांब, तू काही काळजी करू नको, मी तो तिथे मदत पाठवतो. मी मोखाड्याचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे चौकशी केली. त्यांना सांगितलं की असा असा एक प्रसंग घडलेला आहे, त्या मुलाला अर्जंटमध्ये मुंबईला त्याच्या आईला घेऊन जायचं आहे आणि त्याचं कॅन्टीनचं काहीतरी बिल भरायचं आहे, तुम्ही त्याला काय मदत करता येईल तर बघा. त्यांना नंबर पाठवला. नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी तात्काळ त्या मुलाला संपर्क केला. त्यांनी सांगितलं की 5,000 रुपये बिल देणं बाकी आहे. अमोल पाटीलने ते 5,000 रुपये पाठवले. ते पाठवल्यानंतर पुन्हा 3 तासाने त्याच मुलाचा फोन आला की मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना माझी आई वारली
आता मी आणि माझी आई आम्ही दोघेच ट्रेनने प्रवास करत होतो. आता ट्रेनमधून आम्हाला खाली उतरवलंय आणि मला गावाला जायला माझ्याकडे पैसे नाहीये, अँब्युलन्स नाहीये आणि अँब्युलन्ससाठी एक 8,000 रुपये द्यायचे आहेत. अमोल पाटील ही भावनाशील झाले, त्याची आई वारलेली आहे, शरद पटेल यांचा फोन आहे. त्यांनी त्यांना 8,000चे सांगून 10,000 पाठवले. विशेष म्हणजे चौकशी करून पाठवले. त्यांनी सांगितलं की तिथे जवळपास कोण आहे का, पोलीस आहेत का. त्यांनी हा पोलीस आहेत. पोलिसाला फोन दिला. अगदी पोलिसाचा आवाज काढून ते अमोल पटेलशी बोलले की त्यांना अँब्युलन्समध्ये आम्ही भरून देतोय, त्याची आई वारलेली वगैरे. हा एकटाच मुलगा वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढून बोलतोय. किंवा अशी 3-4 पोरांची गँग असेल की ती एकाच ठिकाणी बसून अशा पद्धतीने हे प्रकार करत असावेत. ज्या वेळेस त्याला मदत झाली, म्हणजे 15,000 रुपये दिले गेले आणि मी फॉलोअप घेण्यासाठी अमोल पटेल यांना फोन केला की त्यांना मदत तुम्ही केली का. त्यांनी सांगितलं हा, म्हणजे तुमच्याकडे त्याचे वडील काम करतात आणि म्हणून त्याला मी तात्काळ मदत केली. तो मला सांगत होता की माझे वडील शरद पटेल यांच्या कार्यालयामध्ये काम करतात. मी सांगितलं एवढं बोलल्यानंतर तुम्हाला डाऊट नाही आला, त्याचे वडील माझ्याकडे काम करत असतील त्यांना मी मदत केली असती. तेही संभ्रमात पडले. म्हणजे हा, मला ती शंका आली होती, पण तुम्हाला कसं विचारता हा मोठा प्रश्न पडला. आणि 10,000चा विषय होता. तुमचं नाव सांगितलं म्हणून मी ते देऊन टाकले. म्हणजे मला अक्षरशः पश्चाताप झाला होता की हा मुलाने खोटं बोलून अमोल पाटील यांच्याकडनं माझ्या नावावर पैसे उकळलेले आहेत. पण दुसरी एक बाब अशी होती की त्याची आई वारलेली आहे, त्याला मदत झाली, बरं झालं. तो आपल्याकडे त्याचे वडील काम करत असोत नसोत, तो आपल्या ओळखीचा असो नसो, पण त्याची आई, तिचा मृत्यू होतोय आणि मृत्यू झाल्यानंतर आपण कुठेतरी मदत करतो म्हणून मी त्या संदर्भामध्ये अत्यंत भावनाशील होऊन तो विषय मी सोडून दिला होता. आत्ता बरोबर अर्ध्या तासापूर्वी, म्हणजे मी कॅमेऱ्या समोर येण्यापूर्वी मला एक कॉल आला. सेम आवाज, सेम मुलगा, आणि तो त्याच पद्धतीने बोलायला लागला. आता तुम्ही जे हे ऐकलं ते मी त्याच्याशी बोललो आणि त्याला जेव्हा मी सांगितलं की मी पत्रकार आहे, त्यावेळेस त्या मुलाने तो कॉल कट केला. मित्रांनो, अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक ही आता होताना दिसते. जे खरं तर भावनाशील होऊन, रडून भाकून, खोटी माहिती पुरवून पैसे उकळणाऱ्यांच्या टोळ्या ह्या आता तयार झालेल्या आहेत. म्हणजे आज 20 फेब्रुवारी, आजच्या दिवशी त्याच मुलाने पुन्हा मला तो कॉल केला. त्याच पद्धतीने सांगितलं की आता माझी आई नायर हॉस्पिटलला आहे आणि नायर हॉस्पिटलमधून ती एसएमबीटीला न्यायची आहे. पूर्वी सांगितलं होतं एसएमबीटी मधून नायर हॉस्पिटल, आता सांगतो की नायर हॉस्पिटलमधून एसएमबीटी. तात्काळ क्लिक झालं की ही वेगळ्या प्रकारची फसवणूक करण्याची टोळी आहे. चौकशी केली तर लक्षात आलं की अनेक भागांमध्ये, अनेक गावांमध्ये या अशा प्रकारच्या टोळ्या कार्यरत आहेत. एका मुलाने आवाज काढायचा, त्यांनी सांगायचं माझी आई ऍडमिट आहे, आणि आपण जर सांगितलं डॉक्टरांना द्या, तर दुसरा पोरगा सांगतो मी डॉक्टर बोलतो, त्यांना हे झालेलं आहे. सगळी स्क्रिप्ट तयार असते. कॅन्टीनवाला त्यांचा तयार असतो, पोलीस तयार असतात, आणि त्या पद्धतीने ही लोक फोन करून आपल्याला लुबाडतात. आणि म्हणून आता एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी, कोणीही फोन पेवर, गुगल पेवर जर पैसे मागितले तर अजिबात पाठवू नका. कारण अनेकांनी हे अनुभव माझ्याशी शेअर केले. अशी अनेक लोक, त्याच्यामध्ये काही आपल्या जवळची असतात, माझा अपघात झालाय, माझी कुठेतरी गाडी पडले, मी हॉस्पिटलमध्ये आहे, माझी आई आजारी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे फोन करून, आणि त्याची मागणी फार नसते, 5 ते 10,000 रुपयापर्यंत ही लोक पैसे मागतात, वेगवेगळी कारणं सांगतात. आपण भावनाशील होऊन पैसे देतो आणि ही लोक दिवसाला किमान 1,00,000 ते 2,00,000 रुपये कमावतात. म्हणजे 10 फोन करतात दिवसभरामध्ये. त्यांनी आपली माहिती, म्हणजे शरद पाटीलची माहिती त्या मुलाकडे इत्तंभूत होती. त्यांनी सांगितलं मी तुमच्या शिवक्रांती संघटनेमध्ये काम करत होतो, मी तुमच्या मशालच्या चॅनलचा वाचक आहे. म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी मला सगळं सांगितलं, माझा सगळा बायोडेटा सांगितला. आणि त्याच्यानंतर त्यांनी अमोल पाटीलला जेव्हा सांगितलं की माझे वडील जे आहेत ते शरद पटेल यांच्याकडे काम करतात, त्यामुळे डाऊट आला की असा कुठलाही मुलगा जर काम करत असेल तर त्याला हॉस्पिटलला आम्हीच नेलं असतं. त्यांनी स्वतःहून घेऊन जाणं, त्याची आई वारणं आणि त्याच्यानंतर कोणाला तरी पैसे द्यायला सांगणं आणि कॅन्टीनवाल्याचं बिल थकणं, असे काही प्रकार झाले नसते. तेव्हा ते लक्षात आलं होतं. आणि त्याच पद्धतीने तो मुलगा कधी विसरला असेल की यांना मी फोन केला होता, आणि म्हणून आज त्यांनी पुन्हा एकदा मला फोन केला. आणि तेव्हा लक्षात आलं की ह्या टोळ्या आता नष्ट व्हायला हव्यात.
त्यांना अरेस्ट व्हायला मी तात्काळ वाडा पोलीस निरीक्षक जे आहेत रणवीर बायस त्यांना मी फोन करून सांगितलं, त्यांना ते व्हिडिओ कॉल पाठवले की अशा पद्धतीने रेकॉर्डिंग ज्या झाल्या होत्या त्या पाठवलं, सांगितलं अशा प्रकारे ही फसवणूक चालू आहे. मात्र ते फोन जे असतात ते फोन नंबर्स हे चुकीचे असतात, फेक असतात आणि म्हणून सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. ही वेगवेगळी कारणं सांगून भावनाशील होऊन रडून भाकून अशा प्रकारे पैसे मागण्यात एक धंदा झालेला आहे. त्याच्यामध्ये अनेक मुली चांगले आवाज काढणाऱ्या मुलीही याच पद्धतीने कोणाच्या ऑफिसमध्ये जातात, कार्यालयामध्ये जातात आणि सांगतात माझी आई अशी अशी आहे, तुम्ही फोन लावा लागेल तर डॉक्टरांना, तिकडे डॉक्टर त्यांचा तयारच असतो. तर अशा पद्धतीची लुटमार ही आता सर्रास सुरू झालेली आहे. आपण जर भावनाशील झालो आणि त्याच पद्धतीने त्यांना जर पैसे देत राहिलो तर ह्या टोळ्या वाढत जातील. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कुणालाही अशा पद्धतीने गुगल पे वरनं किंवा फोन पे वरनं पैसे पाठवू नका. तो कितीही जवळचा असला. बऱ्याच वेळा असतंय की ते जुगारात हारलेले असतात, दारू पिण्यासाठी पैसे पाहिजे असतात किंवा आणखी कुठल्या वेगळ्या कारणासाठी पैसे पाहिजे असतात आणि वेगवेगळी कारणं सांगून ही लोक आपल्याला फसवतात. कारण त्यांची मागणी जी असते ती फार नसते. जे सुरुवातीला ज्याला कॉल आला होता त्यांनी सांगितलं 3,000 रुपये थकलेत, तर 3,000 रुपये द्यायला हरकत नाही म्हणून अमोल पटेलनी 5,000 दिले, 3,000 सांगून. पण हे असे 5-5 हजार जमा करणं हे अनेक लोकांकडून ही जमा करतात आणि त्या टोळ्यांचा रोजचा इन्कम जो आहे तो 1,00,000 ते 1.5 लाख रुपये आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या फसवणुकीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. सामाजिक संस्था आहेत, काही राजकारणी आहेत, काही दानशूर मंडळी आहे, या सगळ्यांची अशी रोज फसवणूक करणारी टोळी ही आता कार्यरत झालेली आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी हे मुद्दाम आम्ही कॉल व्हायरल करतोय. खरं तर माझं हे सगळं संपल्यानंतर तुम्ही पुन्हा एक कॉल ऐका की अमोल पाटील जे नगराध्यक्ष आहेत ते माझ्याशी काय बोललेत. हॅलो हॅलो, तुम्ही त्या हा, साहेब, मागे बोलतोय. तुम्हाला फोन केला होता बघा मी, हो त्याने मला परत आज फोन केला, सांगा नायर हॉस्पिटलला माझी आई ऍडमिट आहे. नाही, मी फोन केला त्याला नंतर तर उचलतच नाही येतो तिने आता. आता उचल, ऐका ना, तुम्ही त्याला हा, पहिल्यांदा किती बघू पैसे दिले? पहिल्यांदा 5, हा, नंतर नंतर 10. हा आणि मग मी विचारलं, अरे बाबा शरद पाटलांना तू कसा ओळखतो? तर माझे वडील त्यांच्याकडे कामाला होते आणि म्हणे बघा आई, तर मी त्याला म्हटलं बाजूला कोण आहे? त्यांच्याकडे पोलीस. म्हणे पोलीस आले, पोलीस अँब्युलन्स देत आहेत पण ते पैसे विचार. मग पोलिसासारखंच एक जण बोलला का हो म्हणे साहेब त्याची आई डेथ झाली इथे आणि लोकांनी उतरवून दिलं ट्रेनच्या खाली. तर म्हणे आता प्लॅटफॉर्मवर खाली झोपलेली आहे, म्हणजे इथे ठेवलंय आणि अँब्युलन्स मी बोलवतो पण ते 8,000 रुपये सांगतायत म्हणे. तर मी म्हणे मी 5 मिनिटात फोन करतो. मग परत फोन आला, म्हणे 8,000 रुपये सांगतायत. तो पोलीस म्हणजे जसं जो पोलीस जो त्याने केला होता फोन. तर मग म्हटलं ठीक आहे, आता बिचारा तिथं असं पडणार, ते तो रडतोय, ते एकीकडे रडतोय पण. आणि म्हटलं आता शरद पाटलांनी सांगितले म्हणजे नक्कीच त्यांचा कोणतरी आहे, अशा हिशोबाने मी दिले. मग परत तो म्हणे रडता रडता म्हणे साहेब मग 8 त्या अँब्युलन्सला जातील, 2,000 रुपये एक्स्ट्रा टाका मला तिथे काय गेल्यानंतर काही क्रियाक्रम करायला. तर मग मी 10 टाकले त्याला. आता म्हटलं अशा वेळेस विचारायला कोणी नाही, तर मग असं सॉरी 15. त्यांनी काय केलं, आज चुकून मला फोन केला, डबल तेच म्हणजे तीच स्टोरी. SMBT ला ऍडमिट होते सांगितलं, आता त्यांनी नायर हॉस्पिटलला सांगितलं आणि नायर हॉस्पिटल मधून SMBT ला हलवायचं सांगितल्यानंतर मला संशय आला ना, तोच पोरगा आवाज, तोच रडून. मी कॅन्टीन वाल्याला फोन दे, परत त्याच पोराने आवाज बदलून बोलला. मग आता त्याला मी तासडलंय, बरोबर त्याचा गुन्हा दाखल करतोय. तर तो फसवतो साला आपल्याला. मग आता मला चारणवाडी कुठे आहे का आपल्या मोखाड्या तालुक्यात? हो, चारणवाडी आहे ना. मग त्याला बरोबर सगळं माहिती आहे गाव, कारण मागे काळी दोन काय सांगितलं होतं ना त्यांनी. मग मागे काळी दोन सांगितलं होतं, म्हणजे तो एकदम सराईत गुन्हेगारांची ही टोळी आहे का. बरोबर. मी त्याला सगळं सावध करतो सगळ्यांना. तुम्ही आता सावध राहा, कारण साले चुकीचं गोष्टी करतायत लोक. ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, ओके.